वागू नये की तो आपल्याकडे कामाला येतोय आणि आपण त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आणि काम झालं तू कोण म्हणून असं नाही. एक नातं निर्माण करायचं जिव्हाळ्याचं नक्कीच. आणि ह्याच गोष्टी आपल्याला कामात पडतात शेवटी. ज्या हिशोबाने नाशिक वाढलं, औरंगाबाद वाढलं, हं. तुमचं आता पुणे मेट्रो सिटी झाली आहे, औरंगाबाद मेट्रो बरोबर, सिटी आहे. त्या हिशोबाने जळगाव मागे वळलं याच्या मागे मला असं वाटतं की शासन जबाबदार आहे. बरोबर, शासनाने काय केलं मोस्टली हे जे 2-3 शहरं आहेत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या शहरांकडे जास्त लक्ष दिलं आणि बरोबर. पर्यायी हे जे जिल्हे आहेत जळगाव झाला, बुलढाणा हं. झाला, अमरावती यांच्याकडे शासनाचं तितकं लक्ष नाही. ज्याच्यावर नक्की. आम्हाला बिल्डिंग उभी करायची त्याच्यात नो कॉम्प्रोमाईज. ₹1 कॉम्प्रोमाईज. जास्त घ्या, ₹2 जास्त घ्या, पण स्टिल आम्हाला चांगलं द्या. सॉफ्टच पाहिजे. मग कसं आहे सर आपल्या देशामध्ये 1 नंबर ॲग्रीकल्चर इंडस्ट्री आहे हं, हं. आणि 2 नंबरला सिव्हिल इंडस्ट्री आहे. बरोबर. तर सिव्हिल इंडस्ट्री आहे ना हा देशाचा कणा आहे. जो मजुराला एक कॅश देतो. कॅश कमवून देतो. बरोबर, इमिडिएट म्हणजे बरोबर, लगेच त्याला आठवड्याला पैसे मिळतात. या बरोबर, हिशोबाने जास्त लेबर तुम्ही पहा. एक तुम्हाला शेतात लेबर भेटणार नाही, पण तुम्हाला इंडस्ट्रीत लेबर भेटतील. त्याचं कारण बरोबर, असं आहे, की इकडे पगार वगैरे चांगले आहेत, रोजंदाऱ्या चांगल्या आहेत. बरोबर. जितक्या कमी खर्चात तुमची बिल्डिंग व्यवस्थित तुम्ही संचार करून देशाल, त्याच्यात तुमचा पण फायदा आहे, त्याचा पण फायदा आहे आणि देशाचा पण फायदा आहे. नक्कीच.